सुरू झाली आहे। हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न झालाय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडण्यात आलं होतं असंही त्यानं म्हटलंय। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असा गंभीर दावा हगवणेंच्या वकिलानं केलाय। नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असाही दावा हगवणेंचे वकील करतायत। सुनावणी दरम्यान हगवणेंच्या वकिलाचा हा युक्तिवाद सध्या चर्चेचा विषय होतोय। मिकी गाई आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। मिकी, काय म्हणतायत हे वकील महाशय? हगवणे प्रकरणात जर आपण बघितलं, वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर आज संपूर्ण हगवणे कुटुंब कोर्टासमोर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात उभे आहेत। जर आपण बघितलं तर आता सरकारी वकिलाकडून प्रयत्न सुरू आहेत कशा पद्धतीने यांची पोलीस कस्टडी वाढून मिळेल यासाठी बरेच मुद्दे या ठिकाणी पोलिसांनी सांगितल्यानुसार सरकारी वकील त्या ठिकाणी उपस्थित करतायत। त्यामध्ये जर आपण बघितलं तर वैष्णवीच्या अंगावर ज्या पद्धतीने जवळपास 30 वन म्हणजे वेगवेगळ्या खुणा होत्या, त्यातील 15 जे खुणा आहेत, जे सगळे वन आहेत ते एकदम फ्रेश आहेत, जे पीएम रिपोर्टमध्ये समोर आलेले आहेत। ते कशाने तिला मारलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्या करूच तर म्हणजे शेवटच्या 16 तारखेला जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत तिच्यावर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार तिला मारलं जात होतं हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र कशाने हे मारत होते, कोण कोण मारत होतं हे सगळं त्यांना माहिती काढायची, रिकव्हर करायचंय। 5 जणांना एकत्र घेऊन यांना विचारपूस करायची आहे। त्याचबरोबर वैष्णवी हगवणेकडून जे 51 लाख रुपये आलेले होते, म्हणजे 51 तोळे सोनं जे गहाण ठेवण्यात आलेलं होतं ते कुठल्या बँकेत ठेवण्यात आलेलं होतं, ते कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि कुणी फोर्स केलेलं होतं हे सगळं 51 तोळे जे सोनं मागण्यात आलेलं होतं, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मात्र कुटुंब त्याच्यासाठी ठेवण्यात आलेलं होतं। मात्र सरकारी वकिलांनी अजून बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर जे गाडी आहे, जी फॉर्च्युनर गाडी या ठिकाणी मागण्यात आलेली होती लग्नामध्ये दहेज म्हणून, ती गाडी नेमकी कुणी मागितली, कशासाठी, आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे ऑलरेडी 5 कोटीच्या गाड्या आहेत। सरकारी जो आरोपीचा वकील आहे तर आम्ही ही गाडी मागितली नाही। मात्र वैष्णवीच्या आईवडिलांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की ही गाडी आमच्याकडून मागण्यात आलेली आहे। एवढंच काय तर काही पैसे देखील मागितले जात होते। असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। त्याचबरोबर आता जे पिस्टल आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने यांची सगळ्यांची कस्टडी वाढून मिळेल, कारण ज्या पद्धतीने वैष्णवीवर सातत्याने अन्याय अत्याचार होत होते ते कोण करत होतं, घरात कशा पद्धतीने, कारण जी मोठी सून आहे तिने देखील बरेच आरोप केलेले आहेत मयुरीनी, म्हणजे कशा पद्धतीने यांच्याकडून अन्याय अत्याचार या मुलीला, या सुनाला त्या ठिकाणी मारहाण होत होती, या असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि याच आधार घेत आता त्यांची पूर्ण चौकशी होतीये। खरं तर आपण बघितलं की हे दोघं सासरे आणि सुशील हगवणे हे 17 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत फरार होते। नेमके कुठं कुठं गेले, कुणी यांना मदत केली, यांना फायनान्शियली पैसे कोण देतंय, याच्या मागे आणखी कुणी आहे का, आणि नक्कीच मिकी, आपण या सुनावणीकडे लक्ष ठेवून राहूयात आणि तुमच्याकडून याच्या उर्वरित डिटेल्स सुद्धा घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि आता एक नजर पावसाशी संबंधित सुपरफास्ट बातम्यांवर।